मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, संगीत हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे असं मी मानतो. आणि इतिहास हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे असंही मला वाटतं. मग या दोन्ही विषयांची जर सांगड घातली तर त्यातून काय होऊ शकतं, तर संगीताचा इतिहास आपण शोधू. होय मित्रांनो, अभिजात भारतीय संगीत किंवा ज्याला आपण हिंदुस्थानी अभिजात संगीत असं म्हणू शास्त्रीय भाषेत, त्याचा इतिहास शोधणं हे खरं तर एक दिव्य कर्म होतं. आणि मराठीमध्ये असा इतिहास, त्याची मांडणी, हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास महाराष्ट्र साहित्य संस्कृती महामंडळाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. आणि त्याच्या लेखिका, त्याचं संशोधन कर्म ज्यांनी केलं त्या प्रसिद्ध गायिका, संगीतातील तज्ज्ञ, गुरु आणि विदुषी अंजली मालकर मॅडम यांना आज मी इथं पाचारण केलेलं आहे. आणि त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया की हा इतिहास त्यांना कसा गवसला, त्यातले काय वैशिष्ट्ये आहेत, आणि हे सगळं पुस्तक रूपात आणताना काय काय गोष्टी घडल्या, काय काही गोष्टी त्यांना समजल्या, आणि यातले काय किस्से आहेत, हे सगळं आज आता आपण या संवादातून जाणून घेऊया. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद संतोषजी. खूप बरं वाटलं. स्टोरी टेलचे मी अतिशय मनापासून आभारी आहे. आणि हे करताना मला खूप मजा आली. तसंच बोलतानाही नक्कीच मजा येणार आहे आपल्याला. बिलकुल. कारण संगीत हा माझा प्रांत नाहीये, खरं सांगतो. पण तसं जरी असलं तरी संगीत मला प्रचंड आवडतं. म्हणून काही प्रश्न मी तुम्हाला त्यातले विचारेन. अहो, भारतीय म्हटल्यानंतर संगीत आवडणारच. कारण भारतामधला प्रत्येक माणूस सूर घेऊन जन्माला येतो असं म्हटलं जातं. वा वा. खरं तर आजवर आपण अनेकदा भेटलो, बोललो, मात्र तुमचं गायन आणि त्याविषयी मात्र आज आपण तुमच्याकडे एका वेगळ्या माध्यमात किंवा एका वेगळ्या भूमिकेतनं मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. तो म्हणजे अ, भारतीय अभिजात संगीताचा इतिहास हा जो प्रकल्प तुम्ही आता पूर्णत्वास नेला. आणि हे 2 ग्रंथ आमच्या समोर आलेले आहेत. मराठीतला पहिलाच कदाचित हा प्रयोग आहे. अ, आणि नुकतंच ते आपल्या समोर आलेलं आहे. जवळपास मला वाटतं 700 वर्षांचा अभिजात संगीताचा इतिहास त्या निमित्ताने तुम्ही श्रोत्यांसाठी, रसिकांसाठी आणलेला आहे. तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन. आणि दुसऱ्यांदा, हा इतिहास समोर यावा असं तुम्हाला का वाटलं? कसं वाटलं? सर्वप्रथम मी स्टोरी टेलचे अतिशय आभारी आहे. मला इथे बोलवलं आणि माझं मनोगत तुम्हाला सांगावंसं असं मला नेहमीपासून आधीपासूनच वाटत होतं. अ, खरं तर हा इतिहास लिहिण्यामागची माझी प्रेरणा आहे, की मी मुलांना इतिहास शिकवते. संगीताचा इतिहास हा कॉलेजमध्ये मी शिकवते. तर शिकवत असताना अ, अनेक वेळेला खूप गॅप्स असायच्या. म्हणजे एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना सांगताना मध्ये 200-300 वर्षाचा काळ जायचा. हं. तर काहीतरी त्रुटी होती आणि मला अ, समाधान नाही मिळायचं त्याच्यातून. हा प्रकल्प मला साहित्य संस्कृती मंडळाने दिला आणि मला अशी संधी आहे असं वाटलं. आणि 13व्या शतकापासून ते 1947 सालापर्यंत हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास एका सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न मला त्या निमित्ताने करता आला आणि याचा खूप आनंदही आहे. वाह! तो जो कार्यक्रम झाला त्याच्या प्रकाशनाचा, त्या कार्यक्रमाला मी होतो आणि खूपच तो रंगला खरं तर. आणि अनेक दिग्गज त्यामध्ये होते. सदानंद मोरे सर होते, देगलूरकर सर होते, कशालकर सर होते. आणि या सगळ्यांच्या साक्षीने हा इतिहास समोर आला. हो. किंबहुना हे पुस्तक समोर आलं, हो. ग्रंथ समोर आले. आणि तेव्हा तुम्ही जे मनोगत व्यक्त केलं होतं ते मला अजूनही लक्षात आहे. आणि त्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडताना तुमच्या आजवरचा प्रवासामध्ये संगीताचं जे असणारं स्थान आणि त्या विषयाची ओढ, या 2 गोष्टी तुम्ही प्रकर्षाने त्याच्यात अधोरेखित केल्या होत्या. मात्र अनेक श्रोते आपले किंवा रसिक आहेत, त्यांना माहीत नाहीये. म्हणून ते तुम्ही थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. लहानपणापासूनच मी गाणं शिकते आहे. शास्त्रीय संगीत शिकते आहे. माझी आई तारा बसोले हिच्याकडेच मी
वयाच्या 7व्या वर्षी गाणं शिकायला लागले. आमच्या घरामध्ये साहित्य आणि संगीत या दोन्ही गोष्टी होत्या. माझे वडील डॉक्टर होते आणि त्यांना गाण्याची खूपच आवड होती. आई स्वतः गात होती. त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. माझे वडील अ, मेजर होते. आर्मीमध्ये होते. त्याच्यामुळे घरामध्ये इतिहास हा फार आवडीने चर्चीला जायचा. आणि त्याची आवड मला फार आधीपासून होती. पुस्तकं खूप मी लहानपणी वाचत होते. कॉलेजपर्यंत माझी अनेक प्रकारची पुस्तकं माझ्या वाचनात आली होती. तर असं सगळं वातावरण माझ्या घरामध्ये होतं. आणि संगीत मी विषय निवडला ग्रॅज्युएशनसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. अनेक मोठ्या गुरूंकडे मला गाणं शिकण्याची, शास्त्रीय संगीत गुरुपरंपरेने शिकण्याची आणि विद्यापीठीय अशा दोन्ही चॅनल्सनी मला शिकण्याची संधी मिळाली. मी खूप स्वतःला भाग्यवान समजते, की मला अतिशय उत्तम असे गुरु मिळालेले आहेत आयुष्यामध्ये. अ, मधुसूदन भावे औरंगाबादला होते. यशवंत क्षीरसागर, पंडित सी.आर. व्यास, त्याच्यानंतर वीणाताई सहस्रबुद्धे, डॉक्टर विकास कशाळकर, कुमुदिनी काटदरे आणि डॉक्टर मिलिंद मालशे. अशी माझी गुरु परंपरा खूप मोठी आहे आणि प्रत्येकाकडनं मला अ, खूप शिकायला मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की विद्यापीठीय शिक्षण घेताना मी एस-एन-डी-टी मधनं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. तर एस-एन-डी-टीचा जो एक सिलेबस केला गेला, तर तो प्रभा अत्रे यांनी केलेला होता. अतिशय सुंदर असा सिलेबस होता. त्याच्यामध्ये संगीताचे समाजशास्त्र, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र असे वेगवेगळे स्ट्रीम्स अशा मी पहिल्यांदाच ऐकत होते हे सगळं. एरवी काय गाणं शिकायचं आणि गाणं म्हणायचं स्टेजवर. या 2च गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण अशा प्रकारचा क्रमिक अभ्यास, पेडॅगॉजी म्हणतात त्याला. तशा अभ्यासक्रमातनं संगीताकडे बघण्याचा वेगवेगळे दृष्टिकोन मला या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने लक्षात आले आणि त्याच्यामध्ये अर्थातच मला खूपच आवडले ते सगळे विषय. फार मनापासून मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर अ, इतिहास हा विषय मला फार आधीपासून आवडत असल्यामुळे तो माझ्या जवळचा विषय होता आणि आपसुकच मी त्या विषयाकडे वळले. म्हणजे संगीतही आवडायचं, अर्थात तो तुमचा प्रांतच आहे आणि इतिहासाची आवडही होती. नक्कीच. त्यामुळे दोन्हीचा एक संयोग त्या निमित्ताने झाला आणि अभ्यास वृत्ती हो, अर्थात. ती तर आधीपासून होतीच माझी. बरोबर. लहानपणापासूनच अभ्यास करते. तुम्ही गुरु आहात, तुम्ही संगीताचं शिक्षण देता देखील आणि अनेक तुमच्या शिष्य वर्ग मोठा आहे. मात्र मुलांना संगीताची आतापर्यंतची वाटचाल उलगडून दाखवणं, सांगणं. मात्र त्यासाठीचं आता पुस्तक लिहिणं, पुस्तक रूपातून ते आणणं, यात काय फरक तुम्हाला जाणवतो? खरं तर हे माझं पहिलं पुस्तक नाहीये. माझं पहिलं पुस्तक मी 2005 साली मराठवाड्यातील अभिजात संगीत हे लिहिलेलं आहे. मराठवाडा हा जो आपला भाग आहे, तो का निवडला? तर संगीत रत्नाकर नावाचा एक फार मौल्यवान असा संदर्भ ग्रंथ हा त्या परिसरामध्ये 13व्या शतकात शारंगदेवानी लिहिलेला आहे. यादव काळात देवगिरीला आणि देवगिरी म्हणजे आजचं दौलताबाद जे औरंगाबादच्या जवळ आहे. संभाजीनगर आता आपण म्हणतो. तर तर तिथे पहिल्यांदा लिहिलं गेलं. त्याच्यामुळे माझ्या मनात खूपच कुतूहल होतं. कारण मी तिथलीच आहे. आणि मग ते पुस्तक लिहिताना मला असा प्रश्न पडला, की इतकी जर आपल्याकडे श्रीमंती असेल संगीताची, एवढी जर परंपरा मोठी असेल, तर ते संगीत गेलं कुठे? हा मला तेव्हा पडलेला प्रश्न होता. मला अजूनही आठवतंय आम्ही जेव्हा औरंगाबादला, संभाजीनगरला आम्ही जेव्हा होतो, तेव्हा हा पडला होता. आणि त्या प्रश्नातनं मी ते पुस्तक जे आहे मराठवाड्यातील अभिजात संगीत, हे पुस्तक त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून साकारलं गेलं असं मला वाटतं. आणि अ, फार ते मजा आली ते पुस्तक करतानाही. रामराव बोराडे सर तेव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस मला साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिलं होतं त्या पुस्तकासाठी.
ते 2005 साली. आणि त्याच्यानंतर हे पुस्तक आता 2025 साली म्हणजे आलेलं जवळपास आहे. 20 वर्षांनी. 20 वर्षांनी आलेलं आहे. त्यामुळे लिहिण्याची मला सवय होती. हं. अकस्मातच आलं लेखन माझ्याकडे. मी गाणारीच होते. पण माहीत तर नाही, गुरुची कृपा, देवाची कृपा म्हणेन मी त्याला. आणि ते लेखन सुरू झालं माझ्याकडे आणि ते थांबलं नाही. आणि जेव्हा हा एवढा मोठा प्रकल्प आला, तेव्हा एक मनाची बैठक माझी तयार झालेली होती. त्या पुस्तकाच्या निमित्ताने पण ते छोटंसं पुस्तक आहे. मराठवाड्याच्या विभागाचं आहे तिथलं, तिथल्या प्रांताचं आहे. पण हे पुस्तक म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाचं होतं. म्हणजे काश्मीर काय अफगाणिस्तानापासून ते कर्नाटकापर्यंत. तर त्याच्यामुळे एक बैठक म्हणता येईल वैचारिक, ती माझी तयार झालेली होती. आणि शिवाय मी मुलांना शिकवतच होते. बरोबर. त्याच्यामुळे हे करताना मला तसं खूप अवघड गेलं नाही. पण एवढा सगळा आपला इतिहास आहे, 700 वर्षांपासूनचा आपण त्याचा मागोवा घेत आहोत. त्याच्यातले सगळे प्रकरणं जर आपण पाहिले, प्रकरणाला तुम्ही खूप छान नाव दिलेलं आहे, तरंग. तरंग नाव तर दिलं. हे सगळे जे तरंग आहेत, ते त्याच्यामध्ये तुम्ही अ, मांडलेले आहेत काळानुसार. हे सगळं करत असताना किंवा ह्याची सुरुवात करत असताना आव्हानं कुठली होती मुख्यत्वे? कारण 700 वर्षांचं मांडणी करायची आहे, इतक्या कमी ह्याच्यामध्ये. हां, म्हणजे 3 वर्षात मला ती करायची होती. तर गंमत अशी झाली, की जेव्हा मला हा प्रकल्प दिला, तेव्हा कुठून सुरू करावं हेच कळेना. केवढा मोठा हिंदुस्थान आहे, किती राज्य आहेत आणि 700 वर्ष म्हणजे 13व्या शतकापासून मध्ययुगीन काळाचा हा इतिहास आहे. मी प्राचीन काळात नाही गेलेली आहे. तर 13व्या शतकापासून ह्याच्यासाठी, की तेव्हापासून हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा त्या 2 स्ट्रीम्स आहेत, त्या तेव्हापासून सुरू झाल्या होत्या. म्हणून हा मध्ययुगीन काळ आपण घेतलेला आहे. तर आता हा सुरू करताना कसा सुरू करायचा? हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. अ, माझे गुरु डॉक्टर विकास कशाळकर यांच्याकडे मी गेले असताना अ, आमची चर्चा चालली असताना मग एकदम माझ्या लक्षात आलं, की मी पूर्वी जेव्हा एम-ए करत होते, तेव्हा आम्हाला वर्ल्ड म्युझिक होतं. हं. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पूर्व आशिया, पश्चिम आशिया, मग जपानी संगीत, चीनी संगीत, अफगाणिस्तानाचं संगीत वगैरे, वगैरे, वगैरे. मग आता हे आम्हाला तर काहीच माहिती नसायचं. भारतीय संगीतच आम्ही जेमतेम माहिती आहे असं आम्ही म्हणायचो. मग हे सगळं संगीत माहिती कसं करायचं? ते पेपरमध्ये तर लिहायचं असायचं. मग मी काय केलं होतं, तो चार्ट तयार केला होता. आणि मग त्याच्यामध्ये जपानी संगीत, मग त्याच्यामध्ये सुशील वाद्य, मग ते शाकुहाची, असं ते सगळं त्याचा तो एक तक्ता तयार केला होता आणि माझ्या भिंतीला चिकटवला होता. येता जाता तो आपला वाचायचा. तर हे मला एकदम आठवलं आणि मग मला असं वाटलं, की अरे आपण तक्ता तयार केला पाहिजे. आणि मग मी एक मोठा तक्ता तयार केला. 13वं, 14वं, 15वं, 16वं, 17वं, 18वं, 19वं आणि 1947 असा मी तो तक्ता तयार केला. मग त्याच्यामध्ये राजा कोण होता? मग त्याच्यामध्ये संगीतकार कोण होता? मग ग्रंथकार कोण होते? मग त्या काळामध्ये कुठला म्युझिकल फॉर्म अतिशय प्रसिद्ध होता? मग त्या काळामध्ये सोशल स्टेटस काय होतं? त्या प्रांताचं, त्या काळामधले काय म्हणतात प्रवाह कुठले होते? तर असं करत-करत मी तो तक्ता आधी पूर्ण भरला आणि मग त्याप्रमाणे मी संशोधनाला सुरुवात केली. वाह! नाही, खरं तर हे फारच इंटरेस्टिंग याचं मांडणी केलेली आहे तुम्ही. म्हणजे मी पुस्तक ते हाताळलेलं आहे. अ, अनेक चॅप्टर्स मधनं मी तरंगांमधून मी खरं तर गेलेलो आहे. तरंग हा शब्द सुद्धा फार गंमतशीर अशी आहे, की लोचन यांनी एक राग तरंगिणी नावाचं पुस्तक लिहिलं. साधारणतः ते 17व्या शतकातलं आहे. तर ते लिहिताना त्यांनी त्यांच्या जे विभाग आहेत, त्यांना तरंग हे नाव दिलं. तर ते मला फार आवडलं आणि तरंग हे नादाशी जोडलेलं आहे. त्याच्यामुळे मी अध्याय किंवा काय आपण काय म्हणू त्याला विभाग असं काही न म्हणता त्याला मी तरंग हे नाव दिलं कारण हे संगीताचा ग्रंथ ते ते आहे म्हणून. ते वाचताना तरंगल्यासारखं होतं. पण खूप छान वाटलं. तर त्यामध्ये ना
मला एक गोष्ट नक्कीच जाणवलेली आहे, की इतिहास म्हटल्यानंतर तो जो एक सनावळ्या येतात डोळ्यापुढे आपल्या किंवा एक बोजड काहीतरी एक पद्धतीने काहीतरी मांडणी झालेली असते. पण इथे तसं न होता प्रत्येक अभ्यासकाला सोडून द्या, पण सर्वसामान्य रसिकाला देखील इंटरेस्ट वाटेल किंवा रस असेल, अशा गोष्टी देखील तिथे आहेत. हो, अशी माणसं देखील तिथे आहेत. हो, त्या काळातलं आपलं सामाजिक वातावरण काय होतं, हो. तेव्हाचे राजे असतील, तेव्हाचं आपला भूगोल असेल, हे सगळं डोळ्यापुढे आपल्या उलगडतं. तर हे सगळ्याची जमवाजमव कशी तुम्ही केली? कारण त्यासाठीचे रिसोर्सेस मिळणं देखील तसं कठीण कारण काम आहे. संगीत हा विषयच असा नादाचा विषय आहे. सुरांचा विषय आहे. सूर हे किती अल्पायुषी असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं आपण म्हणतो. तर सूर जेव्हा आपल्याला भिडतो आणि तो भिडून तो आत जातो, तर त्याचे परत रिप्रोडक्शन हे अक्षरशः 20% 30% असं असतं. हं. तर त्याच्यामुळे ह्याचा इतिहास लिहिताना खरं तर खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. कारण रागांची नावं आहेत. पण ते राग कसे गायले जात होते, हे याची आपल्याला काही कल्पना नाही हो. कारण रेकॉर्डिंग सिस्टम्स नाहीत. बरोबर. त्याचा फील कसा आहे, हे कसं कळणार आपल्याला? आता तरी आपण किमान 4 गोष्टी ऐकतो. मल्हार कसा गायला जातो, चला ह्यांचं गाणं लावा, की आपण त्याचा फील घेतो. त्याच्यामध्ये फील कसा घेणार? आणि 700 अनेक वर्षाचा. लोप पावलेले देखील असतील ना अनेक. अनेक लोक पावलेले. अनेक नवीन आले, जुने गेलं, असं सतत घडत गेलेलं आहे. तर हे करण्यासाठी मॅन्युस्क्रिप्ट्स हस्तलिखित जी काही उपलब्ध आहेत ती. नंतर पेंटिंग्स. बरं. तर पेंटिंग्स आपल्याकडे फार पूर्वीपासून आहेत. या पेंटिंग्समध्ये सुद्धा आपल्याला त्याचं त्याचं उलगडणं, उकलणं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे पेंटिंगमधून तुम्ही संगीत शोधलं. पेंटिंगमधून तत्कालीन संगीताचा प्रकार कसा होता, हे आपल्याला हो. तर्काने जाणवू शकतात ह्या गोष्टी. त्याच्यानंतर अ, हस्तलिखित झाली, हे झालं. त्याच्यानंतर रेफरन्शियल गोष्टी हं. म्हणजे तानसेने दीपक गायला, त्याचा दाह झाला. मग ती ताना रिरी आल्या दोघी जणी आणि मग त्यांनी मल्हार गायला आणि त्याची मग शमली आग. असे वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे सातत्याने आलेल्या असतात. तर बिटवीन द लाईन्स आपल्याला वाचता आलं पाहिजे. तर ही गोष्ट रेफरन्स म्हणून त्याला आपण काही लॉजिकल स्टेटमेंट्स असं म्हणूया. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला म्हणजे मला ह्याच्यातनं मिळवण्याचा मी प्रयत्न केला. वेबसाईट्स सध्या खूप चांगले आहेत. म्हणजे जेव्हा हे मला मिळालं 2018 साली आणि 2019 सालापासून कोविड सुरू झाला. मग कोविड सुरू झाल्यानंतर इंटरॅक्शन्स बंद झाल्या. तेव्हा मग कसा लिहायचा हा हा विषय? तर खूपच सुंदर, सुंदर वेबसाईट्स आपल्याकडे रिसर्च वेबसाईट्स या कॉम्प्युटरच्या कृपेने उपलब्ध झाल्या. पब्लिक डोमेनमध्ये इतके पेंटिंग्स अप्रतिम आहेत. ते मला मिळाले. त्याच्यामुळे मला खूप ह्याची मदत झाली, या सगळ्या गोष्टींची. तिसरी गोष्ट अशी, की अगदी या शतकाच्या आधीपर्यंत फारसी, अरबी, उर्दू या भाषेतली संगीत विषयक पुस्तकांचं ट्रान्सलेशन झालेलं नव्हतं. संस्कृत पुस्तकांचं ट्रान्सलेशन झालेलं होतं. त्याच्याविषयी अभ्यासही झालेला होता. पण ह्या 3 भाषांमधली पुस्तकांचं उकल म्हणता येईल, ती झालेली नव्हती, जी ह्या शतकामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे एक वेगळा नवीन रेफरन्सेस मला या पुस्तकाच्या अभ्यासाच्या निमित्ताने मला मिळालेली आहे. आता आता तुम्ही जो धागा मला दिलेला, तोच मी पुढे घेऊन जातो. तो असा, की अशा कुठल्या याच्यामध्ये गोष्टी होत्या या सगळ्या प्रवासामध्ये, की ज्या कदाचित तुम्हाला पूर्वी माहीत नव्हत्या आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने तर तुम्हाला देखील पहिल्यांदाच समजल्या? काही गोष्टी म्हणजे खूपच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. संगीत रत्नाकर हा एक फार मोठा ग्रंथ आहे. तर संगीत रत्नाकरानंतर काय घडलं? तर आम्ही जेव्हा शिकवतो, तेव्हा संगीत रत्नाकरामध्ये प्रबंध नावाचे म्युझिकल फॉर्म्स होते. तर जे वृत्त आणि छंदामध्ये निबद्ध होते.
तर त्या काळातलं म्युझिक हे कसं काय म्हणतात ठरवलेलं संगीत होतं. आणि प्रबंधानंतर ध्रुपद आलं. मानसिंग तोमराचा काळ, 15वं शतक. मग 13व्या शतकानंतर 15व्या शतकात उडी मारताना 200 वर्षात काय घडलं? हे जेव्हा बघायला गेले, तेव्हा बुनियातुल मुनिया नावाच्या एका पुस्तकाचा रेफरन्स मिळाला. शहाब सरमदी नावाच्या एका अ, अभ्यासकाने तो मुळातला फारसी ग्रंथ आहे, तो त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला. तर तो जो आहे बुनियातुल मुनिया हा 14व्या शतकातला ग्रंथ आहे. आणि संगीत रत्नाकर आणि ध्रुपद याच्या मधल्या काळात काय-काय घडत होतं, ह्याचे त्याच्यात रेफरन्सेस सापडतात. तर तो एक ग्रंथ मला अतिशय काय म्हणता येईल युरेका असं वाटलं मला. आणि त्याच्यानंतर मानसिंग तोमरचा, ध्रुपदाचा ते सगळ्यांनाच माहिती मान कुतूहल. मान कुतूहलची ओरिजिनल म्हणजे कॉपी राग दर्पण या नावाने फकीरुल्लाह म्हणून औरंगजेबाच्या काळात एक कोण होता आपण असं म्हणू मेयर होता. तर त्याने अ, राग दर्पण लिहिलं आणि राग दर्पण लिहिताना त्यांनी मान कुतूहल हे जे मानसिंगाचं पुस्तक आहे, त्याचं त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर तो ग्रंथ मला जे-एन-यूच्या लायब्ररीत मिळाला. तर तो मी झेरॉक्स करून आणला. तो एक फार महत्वाचा मला असं वाटलं, की माझ्या हातात त्याचे पुरावे मिळालेले आहेत. आणि अ, संगीत शिरोमणी नावाचा एक ग्रंथाचा मला एक उल्लेख मिळाला. मग तो काय होता, तर साधारणतः 1500च्या काळामध्ये होता. हुसेन शर्की जौनपूरचे सुलतान होता. तर त्यांनी एक काय म्हणता येईल त्याला, सेमिनार बोलावला होता. म्युझिकवर सेमिनार होता आणि राज्या-राज्यातनं लोकं आलेली होती आणि त्या सेमिनारमध्ये बसून त्यांनी त्यांच्या सगळ्या भागातल्या म्युझिकचं म्हणजे रागांचं असेल, त्याच्या फॉर्म्स असेल, त्याचं तिथे डिस्कशन करून, त्याचं कंपायलेशन करून सेमिनारमध्ये जसे आपल्याकडे पुस्तकं निघतात, की काय घडलं? तसं संगीत शिरोमणी नावाचा त्यांनी तो ग्रंथ लिहिला तिथे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याचं कंपायलेशन केलेलं आहे. म्हणजे ते संगीत पुढे कसं सरकलं, मग कुठले फॉर्म्स पुढेपर्यंत आले, ह्याचं सगळ्याचं दस्तावेज त्या संगीत शिरोमणीमध्ये होतं. हो. तर त्याचे मला काही पानं मिळाली. सगळा ग्रंथ तर काही मिळाला नाही. पण त्या काही पानांवरनं लक्षात आलं, की इतिहास कसा पुढे सरकला. वाह! म्हणजे जे आधी कदाचित आपल्याला कुणालाच माहीत नव्हतं, हो. अशा गोष्टी या निमित्ताने समोर आल्या. या निमित्ताने समोर आला. इब्राहिम लोधी, लोधी घराण्यामध्ये. तर लोधीच्या काळामध्ये संगीत रत्नाकराचं फारसी भाषांतर झालेलं होतं. बरं. याचा उल्लेख सापडतो. म्हणजे संगीत रत्नाकर किती महत्वाचा ग्रंथ होता, जो संस्कृतमध्ये होता. त्याचं फारसी भाषांतर करावं वाटणं एखाद्या सुलतानाला, ह्याच्यावरनं संगीताचं महत्त्व त्या काळात किती होतं हे लक्षात येतं. आणि राज्यकर्ते कुणीही असो, आक्रमक असतील किंवा स्थानिक आपल्या इथले असतील, पण प्रत्येकाने संगीताला एक राजाश्रय दिलेला निश्चित, जाणवतो. निश्चित दिलेला आहे. कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अ, अकबराच्या गोष्टी किती आहेत. अकबराला निद्रानाशाचा विकार होता. हं. त्याच्यामुळे तानसेन हा त्याच्यासाठी नियुक्त केलेला होता. तानसेनला असं म्हटलेलं आहे, की 1000 वर्षात कलाकार होणार नाही, असा हा कलाकार तानसेन आहे. त्याचा उल्लेख जहांगीराच्या काळातही आहे आणि अकबराच्या काळातही सापडतो. तर मग तानसेन कसा गात होता, याच्याविषयीचा उल्लेख आहे. बरं. हां, तो दरबारामध्ये असताना उभा राहून गायचा आणि रात्रीच्या वेळेला झोपायच्या वेळेला तो बसून गायचा. असे उल्लेख त्या लालखान नावाचा त्याचा जो वंशज होता, हं. त्यांनी शहाजहाच्या काळात केलेला आहे, असे आपल्याला उल्लेख सापडतात. वाह! आता हे म्हणजे असाच एक उल्लेख मला सापडला होता वाचताना आणि तो फारच इंटरेस्टिंग होता, की तानसेनला ज्यांनी पखवाजाची साथ दिली, असे देखील एक वादक होते आणि त्यांचं नाव होतं सूरदास. अर्थात ते सूरदास हे नव्हे, मात्र असे अनेक लोकं या निमित्ताने समोर आले. आता सूरदासी मल्हार आपल्याकडे नेहमी खूप लोकं गातात. तर सूरदासी मल्हार सगळ्यांना वाटतं, की तो सूरदास जो होता, हां.
कवी सूरदास कवी त्याचा असायचा. पण तो सूरदास जो होता तो अकबराच्या दरबारातील गवई होता सूरदास. त्यांनी केलेला हा होता सूरदासी मल्हार. तसंच रामदासी मल्हार. लोकांना रामदास म्हणजे आपले रामदास स्वामी वाटतात. हां. तर तसं नाही तर रामदास नावाचा गवई होता. त्यांनी केलेला राग म्हणून रामदासी मल्हार. असे पण उल्लेख आपल्याला सापडतात. बरं हे आपले हे सगळे रागदारी जी आहे आपली, अभिजात भारतीय किंवा हिंदुस्थानी संगीतातली असं म्हणू आपण. ती जी रागदारी आहे ती त्याचा उगम तुम्हाला इथे कुठे जाणवला का? म्हणजे अलीकडे जे आपण घराणी म्हणतो किंवा त्या रागांचं एक कुठेतरी उगम आहे. असं असं काही आहे का? हे सगळं पूर्वापार चालत आलेलं आहे? नाही, नाही. हे राग ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना 8व्या शतकामधली आहे. त्याच्या अगोदर राग नव्हते, त्याच्या अगोदर जाती गायन होतं. हं. म्हणजे नाट्यशास्त्राचा काळ जो आपल्याकडे भरताचा मानला जातो. तर त्याच्या काळात जाती गायन होतं. जाती गायनानंतर जातींमधून रागांची निर्मिती झालेली आहे. तर आता रागाची संकल्पना इतकी सुंदर केलेली आहे. मतंग नावाचे खूप मोठे ग्रंथकार होते. त्यांनी बृहद्देशी नावाचा ग्रंथ लिहिला. तो बृहद्देशी ग्रंथ आपल्याकडे अपूर्ण अवस्थेत मिळतो. पूर्ण नाही मिळत आहे. पण तेवढ्यावरूनही आपल्या लक्षात येतं, की रिजनॅलिझम वाढलेलं होतं त्या काळामध्ये. त्याच्यामुळे देशी संगीत ही गोष्ट काय म्हणता येईल त्याला खूप पॉवरफुल झालेली होती. त्याच्यामुळे देशी धुनांमधून हं. ज्यांना स्ट्रक्चराइज केलं गेलं, असे राग निर्माण झालेला आहे. तर त्यांनी फार सुंदर त्याची व्याख्या केली. रागाची व्याख्या पहिल्यांदा आपल्याला 8व्या शतकात मिळते. त्याच्या अगोदर राग असणारच आहेत. पण लिखित स्वरूपामध्ये पुराव्यात 8व्या शतकात आहे. तर ते म्हणतात, की योऽयं ध्वनिविशेषस्तु स्वरवर्णविभूषितः रंजको जनचित्तानां स राग कथितो बुधैः. म्हणजे ध्वनी विशेष. आता याची फोड करायला गेलं तर त्याच्यावर एक मोठा ग्रंथच लिहिला जाईल इतका आहे. पण राग म्हणजे काय? तर रंगणे, रंगवणे. हं. तर काय रंगवायचं? तर मनाला रंगवायचं. वाह! तर मनाला कशाने रंगवायचं? तर वेगवेगळ्या भावांनी रंगवायचं. अशी ही रागाची थोडक्यात व्याख्या सांगितली मी. त्याच्यात खूप डिटेलमध्ये खूप गोष्टी आहेत. पण असे प्रवाह परत निर्माण होत गेले का ते? प्रवाह निर्माण होत गेले. अगदी निर्माण होत गेले. म्हणजे संगीत रत्नाकराच्या काळामध्ये 13व्या शतकात 264 राग. बरं. म्हणजे किती राग 8व्या पासून 13व्या पर्यंत किती राग निर्माण झाले. तर त्यांची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे संगीत रत्नाकराच्या काळात. आणि जे आपल्याकडे आक्रमक आले बाहेरून आणि जसं आपण म्हणतो, की अ, अफगाणिस्तान असेल, आणखी म्हणजे मुघल साम्राज्य होतं. तुर्की आले, अरबी आले, फारसी आले. असे असे हे जे सगळे आक्रमक घटक आपल्याकडे आले भारतामध्ये, मात्र ते त्यांची कला देखील घेऊन आले निश्चित घेऊन आले. आणि त्याचा एक प्रभाव फार मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात आपल्याकडे झाले. नंतर वाढत गेला. हो. त्याचे काही दाखले म्हणून तुम्हाला सांगता येतील का, जे प्रत्येकाने ऐकायलाच हवेत? अ, खूप मोठा इम्पॅक्ट पडला तो अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये. अल्लाउद्दीन खिल्जी हा दिल्ली सल्तनतीचा तो सुलतान होता. तर त्याच्याकडे अमीर खुसरो नावाचा एक कवी होता. तो कवी होता, तो संगीतकार होता. त्या काळात कवी हे संगीतकारच असायचे. म्हणजे हं. कवी वेगळा, गायक वेगळा असं नव्हतं. असं काही नव्हतं ते. तर तो शीघ्र कवी होता. त्याचं टीप कागदासारखं डोकं होतं. हं. त्याच्यामुळे तो जे ऐकेल तो ते बरोबर हे करायचा. प्लस तो सुफी होता. हं. निजामुद्दीन औलियाच्या चा तो शिष्य होता. तर सुफी जो संप्रदाय आहे, हा एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये संगीत आहे. संगीतातून ईश्वराची आराधना असा तो विषय आहे. त्यामुळे अमीर खुसरोनी संगीताचा वापर हा ईश्वर आराधनासाठी केला. आणि मग त्याच्या काळामध्ये मकाम नावाची एक कन्सेप्ट आहे, जी अरब आणि फारसी काय म्हणता येईल संस्कृतीतून आलेली आहे. तर मकाम आणि भारतातले राग यांचं त्यांनी मिक्सिंग केलं
आता तुम्ही जर त्याचा एक थोडासा पार्श्वभूमी पाहिली त्या काळातली, म्हणजे कसं आहे, की संगीताची कुठली एखादी घटना आपण जेव्हा बघतो, तेव्हा तिच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे. संगीत हे काही स्वतंत्री गोष्ट नाहीये. संस्कृतीचा एक भाग आहे. त्याच्यामुळे संस्कृती निर्माण होताना त्यातली सामाजिकता, त्यातलं अर्थकारण, त्या काळातलं राजकारण या सगळ्याचा प्रभाव त्या ह्याच्यावर पडत असतो, संगीतावर. तर आपण अमीर खुसरोचा काळ पाहिला, तर तो सगळा काळ जो होता, तो ब्लेंडिंगचा काळ होता. कल्चरल ब्लेंडिंग असं आपण म्हणूया. कारण फारसी अल्लाउद्दीन खिलजी आला होता, तो तिकडूनच आलेला होता. त्याला इथलं संगीत कळण्याचं काही शक्यताच नव्हती. त्यामुळे तो तिथून सगळे कलाकार घेऊन यायचा. हं. आणि इथल्या कलाकारांमध्ये इतिहासात असं लिहिलेलं आहे, की त्याला वीणा आवडायची. बरं. म्हणजे त्याच्या दरबारामध्ये वीणा वादक असायचे आणि बाकी मग तंबूर आणि इतर वाद्य जी काही तिकडून आलेली होती, त्या सगळ्या वाद्याचे कलाकार बाहेरून असायचे. आलेली वाद्य कुठली का तंबूर, आपल्याकडे? तंबूर, बरं. तंबूर होता, तबलं आहे. हं. अशी पुष्कळ नावं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ही सुद्धा काय आपण आता जी म्हणतो शहनाई, ती पण बाहेरून आलेली आहे. बरं. ती आपली नाहीये. आपली काही गेली का हो बाहेर? तुमच्या माहितीत काही आपली का आपण काय ते सगळं खूप मिक्सिंग देवाण-घेवाण झालेलं आहे. करतो? सरोद होतं, सरोद आलेलं आहे तिकडून. आपण सरोद म्हणतो. हां. सरोद आलेला आहे. त्याच्यानंतर संतूर वाद्य हे काश्मीरच्या तिकडून अफगाणिस्तानापर्यंत आहे. हं. खूप वाद्य इकडची तिकडे, तिकडची इकडे गेलेली आहेत. हं, हं. तर हे जेव्हा घडत होतं, तेव्हा कल्चरल ब्लेंडिंग चाललेलं होतं. हां. म्हणजे साहित्यामध्ये पाहिलं तुम्ही जर अमीर खुसरोचं पाहिलं, तर त्याच्या फारसी काव्यामध्ये हिंदी काव्य, ब्रजभाषेचं काव्य हे एकत्रित झालेलं दिसतं. शब्द शब्द वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये मिक्सिंग झालेलं होतं. हं. त्याच्यानंतर व्यंजनांचं मिक्सिंग झालेलं होतं. कपड्यांचं मिक्सिंग झालेलं होतं. संस्कृतीचं मिक्सिंग, रिलिजनचं मिक्सिंग झालेलं होतं. तुम्हाला उदाहरण देते, तर निजामुद्दीनच्या औलियाच्या दर्ग्यामध्ये होळी खेळली जात होती. बरं. आणि आपल्याकडे बसंत पंचमी जो आहे, तो फार मोठा सण मानला जातो उत्तर भारतामध्ये. तर बसंत पंचमी तिथे खेळली जायची. पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे. कारण सरसूचे फुलं त्या काळात उमललेले असतात. सरसूच्या पिवळ्या रंगामध्ये कपडे भिजवायचे आणि ते पिवळे रंग परिधान करून सरस्वतीची उपासना करणं. तर ही जी आहे, ही जी काही कल्चरल एक्सचेंज आहे, ती त्या काळामध्ये तिथे होत होती. हं. तर हा अमीर खुसरो जो आहे, त्यांनी संगीताचं ब्लेंडिंग केलेलं आहे. म्हणजे भारतीय राग आणि फारसी मकाम ह्यांचं ब्लेंड होऊन म्युझिक सिस्टम्स त्याच्यामध्ये ब्लेंड झाल्या आणि मग हिंदुस्थानी संगीताची निर्मिती झाली असं मानलं जातं. अनेक घराण्यांचा इतिहास देखील त्यातून डोकावतो. त्या प्रांतातले म्हणून आपण ओळखतो. म्हणजे ग्वाल्हेर आहे, जयपूर आहे, असे जे वेगवेगळी घराणी आहेत. त्यांचा देखील या पुस्तकामध्ये हो आहे. खूप छान संदर्भ तुम्ही दिलेला आहे. म्हणजे मुळात त्यांची व्युत्पत्ती कशी झाली, कुठून झाली, त्यांचे मुख्य गायक कोण होते, हे देखील यातनं समजतं. हो. एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही त्याच्यात नमूद केली, ते मी इथं नमूद करू इच्छितो. ते म्हणजे भेंडी बाजार घराणं. तर ते भिंडी बाजार असं तुम्ही त्याचा उल्लेख केलाय, ज्याला बोलीभाषेत आपण भेंडी बाजार वगैरे असं म्हणतो. हो. मात्र त्याचं नाव कसं आलं, त्याचा तुम्ही त्याच्यात दाखला दिला. त्याला खरं तर बिहाइंड द बाजार, बाजाराच्या मागची बाजू, बिहाइंड द बाजार. बिहाइंड द बाजार असं त्याचं नाव आहे. इंग्रजी नाव आहे. तर बिहाइंड द बाजार म्हणणं फारच अवघड आहे. त्यामुळे भेंडी बाजार झालं त्याचं नाव. फार अगदी अशा इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी याच्यात तुम्हाला पाहायला वाचायला मिळतील. अशा खूप आहेत. म्हणजे एक गायक होते नत्थन खान. तर त्यांचा तुम्ही एक छान किस्सा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये, की ते म्हैसूरच्या राजांनी त्यांना बोलवलं आणि त्यांच्या गायकीवर खुश होऊन त्यांना कडं दिले. सोन्याचं कडं दिलं आणि अर्थात त्यांनी ते कुठेतरी विकलं आणि नंतर दुसऱ्यांदा जेव्हा महाराजांनी बोलवलं त्यांना, तेव्हा ते कडं नाही दिसल्यानंतर महाराजांनी त्यांना विचारलं. त्यांनी काय ते खरं कारण सांगितलं. नंतर महाराजांनी अजून एक कडं दिलं आणि म्हणाले, की इथून पुढे कडं असेल तरच दरबारात प्रवेश मिळेल.
सो इतक्या अशा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही त्याच्यात सगळ्या मांडलेल्या आहेत. हो. त्यामुळे हा इतिहास न होता आपल्या मनात उठलेले तरंग देखील आहेत का काय असं वाटतं? अगदी खूपच गोष्टी याच्यामध्ये फार मनोरंजक गोष्टी आहेत. अ, अजून एक मस्त गोष्ट आहे. हां, ग्वाल्हेरला निसार हुसेन खान हे खूप मोठे गवई होते. त्यांना रेल्वे खूप आवडायची. हां, ब्रिटिशांचा काळ होता तो रेल्वे. तर एके दिवशी ते काशीला गेले. तर तिथे गेल्यानंतर तिथल्या एका मेयर आपण म्हणू खूप मोठा अधिकारी होता. तर त्याच्या समोर त्याचं गायन होतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी रेल्वे स्टेशन जे होते त्यांच्या नावाची एक बंदिश तयार केली. स्टेशनातल्या ह्याची नावांची बंदिश तयार केली. त्या ब्रिटिशर तो खूप खुश झाला. तो म्हणाला, "वाह, वाह, वाह! काय सुंदर. चला तुम्हाला काय बक्षीस देऊ?" तर ते म्हणाले, की "तुम्हाला बक्षीसच द्यायचंय ना मला, तर मला तुम्ही रेल्वेचं तिकीट द्या आणि मला कुठेही भारतभर प्रवास करता येईल असं तिकीट द्या." वाह! त्याला ते तिकीट मिळालं आणि एक घड्याळ मिळालं आणि ते त्यांनी अतिशय जपून ठेवलं शेवटपर्यंत. असे पण खूप किस्से आहेत त्याच्यात. म्हणजे कल्पकता, प्रतिभा कलाकाराची आणि एक काय म्हणता येईल त्याला त्याची अभिलाषा, छोट्या-छोट्या अभिलाषा. तिकीट त्या काळात रेल्वेने प्रवास करणं म्हणजे किती मोठी गोष्ट होती. बरोबर. ते पण त्यात तर येतं. त्यातनं येतात गोष्टी. अशा अनेक आहेत कथा म्हणजे त्याच्यात. इव्हन महाराष्ट्र म्हणजे राज्यांचे देखील तुम्ही त्याच्यात प्रत्येक म्हणजे महाराष्ट्र असेल, ओरिसा असेल, प्रत्येक हो, राज्याचं पण आता तुम्ही तो त्याच्यात हिंदुस्थानाचं मांडणी हे केलेली आहे. म्हटल्यानंतर प्रत्येक राज्याचा वेगळा-वेगळा विचार आणि केलेला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जे तुम्ही लिहिलेलं आहे, त्यात अनेक गोष्टी आम्हालाही माहीत नव्हत्या, की समर्थ रामदासांना रागदारी किती त्यांची जवळ खूपच, होती खूपच त्यांचे केवढे पद आहेत किंवा रागदारी संत. तुकारामांनी देखील त्यांच्या त्यांच्या पदांमध्ये त्याचा उल्लेख पदांमध्ये केलेला आहे. रागाचा उल्लेख केलेला आहे, संगीताचा उल्लेख केलाय. दासोपंत नावाचे खूप मोठे आपल्याकडे कवी होते. आमच्या संत अंबाजोगाईचे आहेत. तुमच्या भागातले आहेत. तर दासोपंतांच्या गीतारावामध्ये आपल्याला अ, मूळ संगीत रत्नाकरातले जे प्रबंध होते, त्या प्रबंधांचा एक खूप मोठं दर्शन त्याच्यामध्ये होतं. आणि कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीताचा किती सुंदर संगम बरं, दासोपंतांच्या पदांमध्ये आहे, हे पण त्या निमित्ताने दिसून येतं. बरं. आणि शिवाजी महाराजांचा तुम्ही एक प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे शिवकाळातला आणि अ, महाराजांच्या ह्याच्यापासूनच खऱ्या अर्थाने आपल्याकडे एक पुनरुत्थान झालं. महाराष्ट्रात संगीत परंपरेचा असा एक महाराजांच्या की काळामध्ये दुर्दैवाने काय झालं, महाराजांना खूप काळ मिळाला नाही. हं, त्यांचा काळ अतिशय व्यग्र होते ते ह्याच्यामध्ये कशामध्ये लढाई लढायांमध्ये. त्यामुळे त्यांना निवांतपणा मिळाला नाही. पण त्यांच्याच काळात इथे आपले रामदास स्वामी होते, की ज्यांनी किती मोठा संगीताचा वापर त्या बरोबर. काळामध्ये केलेला आणि आहे. ते ह्याचा पण तुम्ही उल्लेख केला होता, की त्याच वेळी म्हणजे मराठ्यांनी बाहेर जाऊन देखील त्या परंपरा जोपासल्या. नक्कीच तंजावरची शर्वजी भोसलेंची मोठी परंपरा आहे. त्या काळामध्ये शर्वजींनी हिंदुस्थानी वाद्यांचा कॉयर तयार केला होता वेस्टर्न कॉयरला शह देण्यासाठी. वाह! आणि ब्रिटिशर्स आले, त्यांच्याकडच्या काही कार्यक्रम असतील वगैरे, तर ह्या हिंदुस्थानी वाद्यांवर ब्रिटिश धून वाजायच्या. वाह! म्हणजे म्हणजे तो रोजगाराचा म्हणून त्यांनी केला होता, जाणीवपूर्वक केली होती, की त्याच्यातनं कलाकारांना पैसे मिळवून उदरनिर्वाहाचं एक चांगलं साधन व्हावं म्हणून त्यांनी ऑर्केस्ट्रा तयार केलेला होता. म्हणजे कलाकारांना जपणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्याचबरोबर कलेचाही विकास होत राहणं, हे एक व्हिजन आपल्या प्रत्येक राज्यकर्त्यांना त्या काळात होतं. इतक्या लोकांनी इतकी कामं केलेली आहेत. आपल्या त्या काळाला म्हणजे खरं तर खूपच प्रॉब्लेम्स असतात त्या काळामध्ये. पण ते सगळे आता सौरेंद्र मोहन टागोर यांनी काय केलं, तर राणीला खुश करायचं आहे. भारतीय संगीत किंवा भारतीय संस्कृतीला कमी दर्जा देऊन मानसिकतेचं खच्चीकरण करणं हे ब्रिटिशांचं हे होतं. हं, लक्ष होतं एक. हं. त्याच्यातलं एक खूप मोठं त्यांचं ध्येय होतं. त्याला शह देण्यासाठी
भारतीय संस्कृती किंवा भारतीय संगीत हे किती श्रेष्ठ आहे, हे करण्यासाठी सौरेंद्र मोहन टागोरांनी त्या राणीवर जी गीतं लिहिली गेली, ती गीतं रागदारीत बांधली. जवळपास 20-25 रागांमध्ये त्यांनी बांधली. आणि तुम्हाला कुठल्या रागामधलं हे काय कुठली क्वीनचं ते काय गाणं जे आहे ते, ते करता येईल. ह्याचं नोटेशन सिस्टम एक तयार केली. असे म्हणजे त्या काळामध्ये आपलं संगीत किती श्रेष्ठ आहे, किती लॉजिकल आहे, किती ते स्ट्रक्चर्ड आहे, हे ठसवण्याचा त्या काळामध्ये अनेक कलाकारांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हे मुख्यत्वे सगळे मौखिक परंपरेतूनच पुढे गेलेले आहेत. मौखिक परंपरेतनच पुढे आलेले आहेत. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला संस्कृतीचं इतका सुंदर संगम दिसून येतो. इब्राहिम आदिल शहा द्वितीय, विजापूरचा राजा. तर त्यांनी तो तंबूर वादक होता. तंबूर आणि तंबोरा हे 2 वेगळे वाद्य आहेत. तर तंबूर वादक होता, तर तो तंबूरवर हिंदुस्थानी राग वाजवायचे. आणि त्यांनी नवरस, किताबे नवरस नावाचं एक पुस्तक लिहिलं, की त्याच्यामध्ये ध्रुपद होती. आणि नवरसपूर नावाचं एक वेगळं शहर, छोटंसं शहर किंवा छोटंसं गाव वसवलं, जे कलाकारांसाठी होतं. बरं. आजही विजापूरला तुम्ही नवरसपूरला गेलात, विजापूरहून 5 किलोमीटर पुढे आहे. तिथे तुम्हाला भव्य रंगमंच दिसेल. जवळपास 500 कलाकार तिथे उभं राहून आपली कला सादर करतील, एवढा मोठा मंच आहे. अजूनही आहे तो. आणि त्याच्या आजूबाजूला ओपन थिएटर सारखं ते आहे. आणि त्या मंचाच्या मागे त्यांनी कलाकारांसाठी हॉस्टेल सुरू केलेली होती. तिथे प्रॅक्टिससाठी एक छोटा मंच होता, जे आजही आपल्याला दिसून येतं. म्हणजे इतका तो संगीताचा मोठा काय म्हणता येईल महत्व आणि त्याचे इम्पॅक्ट हे अनेको राजांवर, काय शासकांवर झालेले आपल्याला दिसून येतात. आता हे तुम्ही सगळं सांगितलं. खूपच म्हणजे इतक्या गोष्टी आहेत खरं तर प्रत्येकावर एक स्वतंत्र भाग होईल खरं तर. इतके त्याच्यात किस्से आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मात्र रसिकांचा अप्रोच कसा राहिलेला आहे? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? म्हणजे राजाश्रय मिळणं गोष्ट वेगळी. मात्र कलाकार आणि रसिक यांच्यातले संबंध तेव्हा कसे होते आणि ते कसे बदलत गेले त्यावेळेस? अ, आता जे अभिजात संगीत म्हणून आपण जे बघतो आहोत, ते राजाश्रयाने वाढलेलं आहे मुळात. राग ही कन्सेप्ट जी आहे, ही संकल्पना ही सर्व समाजात होती. म्हणजे शाहिरांच्याकडे पण रागरागिण्या होत्या. त्याच्यानंतर पदांमध्ये रागरागिण्या होत्या. आपल्याकडे संत परंपरा जी आहे, नानकांच्या गुरु गोविंद सिंगाचा तो प्रत्येक चॅप्टर हा रागाने सुरू होतो. तर कबीराला माहिती होतं. तुलसीदासांचे खूप रेफरन्सेस मिळतात रागदारी वापरण्याचे. तर राग ही कन्सेप्ट सर्व समाजात होती. आता फक्त ख्याल, ध्रुपद असे जे स्पेशल फॉर्म्स आहेत, की ज्याच्यामध्ये बौद्धिकता ही अधिक आहे, ते फॉर्म्स राजाश्रयामध्ये वाढले. कारण बौद्धिकता, चॅलेंज हे बुद्धीचं काम जे आहे, हे सामान्य माणसाच्या पेक्षा जो शिकलेला आहे, लर्नेड आहे, त्यांच्याकडे जातं. सामान्य माणूस भावुक असतो. मग अशा वेळेला पदं असतात, अभंग असतात, त्याच्यानंतर गीत असतात. ह्याच्या माध्यमातनं अ, आपलं मन भक्ती असेल, शृंगार असेल, ह्या सगळ्या प्रकारचा विचार हा सामान्य माणसांच्या इथे होतो. त्याच्यामुळे सामान्य माणसांमध्ये अ, अभंग, ओव्या, भक्तिपद हे वेगळ्या फॉर्ममध्ये पण रागदारी. आणि तिथे राजामध्ये ध्रुपद, धमार, त्याच्यानंतर ख्याल, टप्पा, तराणे अशा प्रकारचे फॉर्म्स तेव्हा तिथे वापरले जातात. आणि कलाकारांमध्ये परस्पर हे कसं होतं बरं? खूपच होतं. म्हणजे सौहार्द? आता म्हणजे आपण एक-एक गड करून बसलेलो आहोत असं अनेक वेळेला वाटतं मला. किल्ले आहेत सगळीकडे. चित्रकार आपल्या किल्ल्यामध्ये, गायक आपल्या किल्ल्यामध्ये, नंतर कवी आपल्या किल्ल्यामध्ये. त्या काळामध्ये सगळे लोकं एकत्र यायचे आणि त्या काळात
जो करंट विषय असायचा, त्या करंट विषयावर चर्चा व्हायची बरं. आणि त्याचे एक्सप्रेशन्स प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून करत होते. याचं उदाहरण म्हणून आपण रागमाला पेंटिंग्स घेऊया. हं. 16व्या शतकामध्ये 16 ते साधारण 18व्या शतकापर्यंत 200 वर्ष ही रागमाला पेंटिंग्स काढली गेली. अकबराच्या काळापासून सुरू झालेली आहे. तर रागमाला पेंटिंग, रागाची पेंटिंग्स म्हणून ती आलेली आहेत. हं. एरवीची मिनिएचर पेंटिंग्स ही वेगळी होती. पण रागांवर आधारित पेंटिंग्स म्हणून ती आपल्या समोर येतात. मग त्याच्यावर राग मालकंस असं लिहिलेलं असतं आणि त्याच्या मागची जी काही एक स्टोरी असेल, ती स्टोरी त्याच्यामध्ये पेंटेड असते. तर आपल्याला इंटरडिसिप्लिनरी गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात आपल्या इतिहासामध्ये. कवी तर काव्य तर होतीच होती. कवी सुंदर हा शहाजहाच्या काळातला खूप मोठा कवी होता. त्याच्या कवितांमध्ये सुद्धा आपल्याला रागसंगीताचे उल्लेख सापडतात. पण हे धर्मभेद वगैरे जरी असले, तरी कलेच्या बाबतीत सगळे काही सारखेच. नव्हता. कलेच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या धार्मिकतेचा संबंध नव्हता. शहाजहां हा खूप मोठा संगीताचा आवड असणारा, खूप मोठा काय म्हणता येईल त्याला बादशाह होता. आणि त्यांनी अ, नायक बक्षू नावाचा द्रुपदाचा खूप मोठा कलाकार होता. म्हणजे तानसेनच्या पण आधीचा होता. साधारण समकालीनच होता. तर त्यांनी 1000 द्रुपदं लिहिलेली होती. तर ती 1000 द्रुपदं त्यांनी रिज्युव्हिनेट केली. म्हणजे एक 100 वर्षांनी परत त्यांनी ती मौखिक परंपरेतनं आलेली होती. ती त्यांनी ग्रंथबद्ध केली आणि सहस्र रस हं. नावाचा ग्रंथ त्यांनी त्या काळात पब्लिश केलेला होता. म्हणजे कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला देता येतील. फारसी पुस्तकं अतिशय खूप होती. पंडित अहोबलाचं संगीत पारिजात नावाचं पुस्तक आहे. अत्यंत मौल्यवान आहे. त्याच्यामध्ये इतकं स्ट्रक्चरल एनालिसिस केलेलं आहे. अ, लांबी, रुंदी याच्यातनं कुठला स्वराचा हे होतो. असे खूप सारे महत्वाचे धागेदोरे आपल्याला अहोबलाच्या पुस्तकात मिळतात. मग हे संगीत पारिजात त्या काळामध्ये फारसी भाषांतर झालेलं होतं त्याचं. वाह! म्हणजे तुम्ही खरंच हे एक विषय घेऊन आपण किती आत जाऊ असं होतंय. म्हणजे ही जी पुस्तकं आहेत, आता आपण श्रोत्यांनाही दाखवूया परत. हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास. त्याचे 2 खंड आहेत. खंड 1 आणि 2. तर 2 खंड आपल्या प्रत्येकाकडे असायला हवे. संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक घरात हे पुस्तक असायलाच हवं. ह्याचं कारण असं, की आता आम्ही फक्त याच्यातल्या 1-2 गोष्टींवरती चर्चा केलेली आहे. ती फक्त चर्चा आहे. मात्र ती सगळी माहिती इथे वाचणं हा एक फार वेगळा अनुभव आहे आणि तो प्रत्येकाने घ्यावा असं मी आज आवाहन करतो. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतका छान हा सगळा दस्तऐवज उलगडून दाखवलात शब्दांच्या माध्यमातून. मी परत रिव्हिजिट केलं. माझ्या या सगळ्या आपल्या बोलण्यातनं परत मी मागे गेले आणि ही पुस्तकं लिहिताना मला किती मजा आली असेल, याची तुम्हाला कल्पना आली असेल, की मी बोलत चालली अजून किती बोलू असं झालंय मला. पण तुम्ही मला बोलावलंत, खूप बरं वाटलं आणि तुम्हाला म्हणजे तर लोकांना आवडेल असं मला वाटतं आहे हे. रसिको, तुम्हाला कसा वाटला हा संवाद? यातून तुम्हाला नक्की काहीतरी मिळालं असेल आणि ह्या संगीताच्या जगात तुम्ही काही काळ नक्की रमला असाल याची मला खात्री आहे. खरं तर हा बोलण्याचा विषय नाहीच आहे, हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून तुम्ही हे पुस्तक जरूर कुठून मिळवा आणि वाचा. तुमचे काही प्रश्न असतील याविषयी तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. मी आपले प्रश्न मॅडमपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद.